हे गाईज गुड मॉर्निंग. तर मला माझ्या लाईफमधला अजून एक किस्सा तुमच्यासोबत शेअर करायचा आहे, जो की आहे नागपूरचाच आणि तेव्हा मी 5वीत होते. तर तुम्हाला आठवतं का? म्हणजे आता तर हे कुठेच नसेल, पण जेव्हा मी होते माझ्या स्कूलला, आम्हाला ना दिवाळीच्या सुट्ट्या लागायच्या आणि दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये आम्हाला एक पासबुकसारखं एक बुक द्यायचे आणि त्याच्यामध्ये काहीतरी फंड होता कुठल्यातरी एक गरजू लोकांसाठी आणि त्याच्यावर असं लिहिलेलं होतं, की तुम्ही ₹1 किंवा ₹2 दान करू शकता. मग त्या दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये आम्हाला ते वर्क राहायचं, की घरोघरी जायचं आणि पैसे गोळा करायचे आणि आफ्टर दिवाळीमध्ये बुक सबमिट करायचं आणि ते बुक काय 20 पानांचं असायचं. म्हणजे सगळ्या पानांवर मेन्शन केलंय, की तुम्ही ₹1 किंवा ₹2 ॲड करू शकता. तर जास्तीत जास्त ते पैसे ₹20 गोळा करून द्यायचे किंवा ते ₹40 गोळा करून द्यायचे. पण आता यामध्ये मी स्कॅम कसा करायची माहिती का? मी लोकांना असं बोलायची, की तुम्ही तुमच्या हिशोबाने दान करू शकता. ₹5, ₹10 तुम्हाला जसं वाटेल तसं. आणि आता सहज एक ₹1-2 कोणी द्यायचे नाही, थोडे जास्तच पैसे द्यायचे. तर मला फक्त ₹20 किंवा ₹40 सबमिट करावे लागायचे. तर मी फक्त तेवढे करायचे आणि बाकीचे पैसे मी स्वतः ठेवायची. आणि मग सुट्ट्या लागल्या आणि मी ते पैसे गोळा करायला सुरुवात केली. माझं 1 घर झालं, 2 घर झालं, असे माझे पानही संपत गेले. माझे 19 पानं पूर्ण झाले आणि माझं 20वं पान आलं. म्हणजेच शेवटचं घर. मला अजूनही त्या आंटीचा फेस इतका आठवतो आणि त्या आंटीने मला ₹100 दान केलेले. शी वॉज सो इमोशनल फॉर धिस. मला समजतच नव्हतं, की तिने मला एवढे ₹100 का दान केले? तर तिने मला असं काही दाखवलं, की ज्याने माझे डोळेच उघडले. म्हणजे ती मला तिच्या बेडरूममध्ये घेऊन गेली आणि मी बेडरूममध्ये तिचा तो अपंग आणि मेंटली डिसेबल असलेला मुलगा बघितला. मला खूप कसं तरी झालं आणि तेव्हा मला असं समजलं, की आपण हे खूप चुकीचं करतोय. इमोशन्सच्या नावाखाली आपण एक्स्ट्राचे पैसे काढतोय, जे खूप चुकीचं आहे. आणि त्यानंतर ते पुस्तक मी कधीच परत घ्यायची हिंमत केली नाही. तर मला यावरनं फक्त हेच सांगायचंय गाईज, की आपण काही चुकीचं करत असाल ना, तर देव नक्की खाली येऊन आपल्याला प्रसंग घडवतो किंवा आपल्याला हिंट देतो, की हे तुम्ही चुकीचं करताय. फक्त ते आपल्यावर असतं, की आपण त्याला किती समजून घेतोय. आणि थँक गॉड मी त्या वयात ते समजून घेतलं आणि कधीच असे स्कॅम करायचं ठरवलं नाही. थँक फॉर वॉचिंग. भेटूयात उद्याच्या व्लॉगमध्ये. सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.